ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये युती होणार। ठाकरे सेनेकडून सरदेसाई, मनसेकडून राजू पाटील यांच्यावर जबाबदारी, सूत्रांची माहिती। ठाकरेंकडील 20 ते 25 जागांची मनसेकडून मागणी। ठाकरे सेनेची ताकद असलेल्या जागा मनसे मागत असल्यानं पेच निर्माण। मनसेची ताकद आणि उमेदवार बघूनच जागा सोडण्यावर ठाकरे सेना ठाम, सूत्रांची माहिती। भास्कर जाधवांना मातोश्रीवरून समज, सूत्रांची माहिती। चिपळूणमध्ये ठाकरेंचा उमेदवार असताना देखील जाधवांकडून पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार। लाखो करोड रुपये पाठवून ते मध्येच मुरले तर विकास कधीच पोहोचणार नाही। भाजपचा नगराध्यक्ष असेल तर चांगलं काम करता येईल। बदलापूरच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। नगरपरिषद नगरपंचायत मतदानावर टांगती तलवार। 40 नगरपरिषद आणि 17 नगरपंचायतींमधील आरक्षणाची मर्यादा 50% वर ओलांडली। सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गजनी आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर टीका। फडणवीस गृहमंत्री आहेत, जास्त कराल तर कापून काढू। आशिष देशमुख यांची काँग्रेस कार्यकर्त्याला धमकी। कापण्याची भाषा करणाऱ्यावर कारवाई करण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवावं, विजय वडेट्टीवार यांची टीका। मुख्यमंत्री फडणवीस आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर, तर परतूरमध्ये फडणवीसांची प्रचार सभा होणार। परतूरमध्ये भाजपकडून प्रियंका राक्षे निवडणुकीच्या रिंगणात। कर्जतमध्ये ठाकरे सेना आणि राष्ट्रवादी एकत्र, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाणं म्हणजे भुईसपाट होणं, आशिष शेलारांची टीका। चंद्रपूरमध्ये पैसे देऊन मत विकत घेण्याचा प्रकार, निवडणुकीआधी 2000 तर निवडणुकीनंतर 3000 रुपये देणार, प्रतिभा धानोरकरांचे भाजपवर गंभीर आरोप। अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अंजली दमानी या दिल्लीत पोहोचल्या। शहांच्या कार्यालयातून सोमवारी भेटीची वेळ कळवण्यात येणार, अंजली दमानी यांची माहिती। अर्ध्या हळकुंडानं पिवळी झालेली काही माणसं आहेत, जनतेला त्रास देणाऱ्यांच्या आरेला कारे आम्हाला पण करता येतं। भाजप आमदार मनोज घोरपडेंवर नाव न घेता अजितदादांची टीका। पहिल्या टर्मचे आमदार झाल्यानंतर अजितदादा, तुम्ही अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले नव्हतात का? जयकुमार गोरेंचा अजित पवारांवर पलटवार। धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे प्रचाराच्या रिंगणात। धनंजय मुंडे आणि पंकजताई परळीच्या विकासात कुठेही कमी पडणार नाहीत, राजश्री मुंडेंकडून विश्वास व्यक्त। मुंबईतील हवेची गुणवत्ता अति खराब वर्गात, आज हायकोर्टामध्ये तातडीची सुनावणी होणार। वातावरणातील धूळ आणि धुराच्या कणांमुळे दृश्यमानता अतिशय कमी। एल्फिस्टन पुलाचा रेल्वे मार्गिकेवरील लोखंडी सांगाडा हटवण्यासाठी मध्य रेल्वे 8 ब्लॉक घेणार। ब्लॉकमुळे लोकल ट्रेन आणि मेल एक्सप्रेसची प्रवासी सेवा कोलमडणार। बोगस जन्म मृत्यू दाखले रद्द करण्याचे महसूल मंत्र्यांचे आदेश। खोट्या कागदपत्रांद्वारे राज्यात मोठ्या प्रमाणात जन्म मृत्यूचे दाखले समोर आल्याचं माहिती। शेतीमध्ये 400 मीटरपर्यंत ड्रोन उडवण्यासाठी शासनाच्या परवानगीची गरज नसणार। कृषी क्षेत्रामध्ये ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय। इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावरती आता होर्डिंगसाठी परवानगी नाही। मुंबई महापालिकेकडून जाहिरात धोरण जाहीर। डिजिटल फलकांनीही रात्री 11 वाजेपर्यंत बंदी। पुण्यातील बुधवार पेठेत इमारतीच्या 5व्या मजल्यावरून उडी मारत तरुणीची आत्महत्या। सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा मुलीच्या वडिलांचा आरोप। थकीत वीज देयकामुळे गोंदियामध्ये पाणीपुरवठा योजना ठप्प। 36 गावातील लोकांना मोठा फटका, गावकऱ्यांची पाण्यासाठी पायपीट। कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरामध्ये अवैध गेम झोनवर पोलिसांचा छापा। खासगी रूममध्ये अल्पवयीन मुलांसोबत अश्लील चाळे सुरू असल्याचं उघडकीस, तर गेम झोन चालवणाऱ्या तिघांना अटक। बिबट्याचा वावर नागरी वस्तीत वाढू नये यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये 4 जंगलाची निर्मिती करणार। वन विभागाकडून बिबट प्रवण क्षेत्रामध्ये जंगल निर्मितीचा प्रस्ताव तयार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।